परशा, आरची आली आरची. हा डायलॉग ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोण येतंय? सैराट मधला लंगड्या म्हणजे तानाजी. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऍक्सेप्ट केलं जातं का? ज्या लेवलला व्हायला पाहिजे त्या लेवलला होताना चित्र दिसत नाही. नाही म्हणलं तरी जी लीडची लोक असतात त्यांची व्हॅल्यू वेगळी असते. सपोर्टिंगची पात्र करणारे लोक असतात किंवा छोटे मोठे पात्र करणारे लोक असतात, त्यांची व्हॅल्यू वेगळी असते. सैराट झाल्या चांगलं पैसे यायला लागलं. त्या काळात माहित नव्हतं की त्या पैशाचं करायचं काय. मग असे काही मित्र आले की मग आपण काहीतरी व्यवसायच करू, मग तू मला एवढे पैसे दे, आपण हे करू, तुला तुझं एवढं एवढं मिळेल. किंवा असे काही मित्र आले की मला गरज आहे, तू एवढे पैसे दे, मी तुझं परत देतो. ह्यात अशी वेळ आली की मी माझ्याजवळ काहीच ठेवलं नाही. मी सगळं पैसे देऊन टाकलं. पैसे घेतले आणि ती गायब झाली. ती लोक आता माझा फोन पण उचलत नाहीत. ती लोक मला ब्लॉक करतायत आणि मी त्यांना मित्र म्हणून लय जवळचं मानलेलं होतं. काही लोकांनी असा भास करून दिला होता की पैसा महत्वाचा नाही आयुष्यात, तर त्यात एक गफलत झाली बघ. जो म्हणतोय ना पैसा महत्वाचा नाही, त्याचं पोट आधीच भरलेलं आहे. हा, आणि कोण म्हणतोय माहित आहे का पैसा महत्वाचा नाही? जो मर्सिडीत फिरतोय, जो म्हणतोय ना पैसा महत्वाचा नाही, मला वाटतं त्याचे अकाउंट चेक करायला पाहिजे. सैराटने मला अशी काही ब्युटिफुल गोष्ट दिली की मी नितळतेकडे गेलो, मी नैतिक विचार करायला लागलो, अंधश्रद्धेपासून दूर गेलो, जातपात माझी संपवली. तर ही सैराटचं सगळं देणं आहे. पण ती बदल तानाजीतच नाही, जगातल्या सगळ्याच मुलं मुली सगळीच असेल तर ती बदल एका लेवलला व्हायलाच पाहिजे. आधीच्या तानाजीला लय शिवाय दे वाटतात. असा आहे तो. अरे तो तसा होता, आता इथं देऊ शकत नाही, असा होता तो. मी तुझा एक इंटरव्ह्यू बघितला आणि तू लग्न व्यवस्थेला मानत नाही. अरे त्याच्यावर ट्रोल झालोय बरं का मी. ट्रोल असला बेकार झालो की तू संस्कृती बुडवायला चाललाय आपल्या भारताची, मग तू भारत सोडून जा. पाक माझी आई बहीण काढली, शिव्या दिल्या, सगळा धिंगाणा झाला. द सेकंड सेक्स नावाचं एक पुस्तक वाचलं. स्त्रियांबद्दल किती भारी लिहिलंय, स्त्रियांचं बायबल समजलं जातंय. आता द सेकंड सेक्स हे नाव आहे, पण ह्या नावाला घेऊन पण लोकांच्या मनात एवढ्या खतरनाक कन्सेप्ट आहेत की नाव घेताना सुद्धा लोक, मी जर म्हणलं ना कुठल्या मित्र आणि मैत्रिणीला तू द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक वाच किंवा तू वाचलंय का, असं ते एक्सप्रेशन असे असतं. एकट्यानं वाचायचं पुस्तक. हा म्हणजे असं ते एवढ्या अशा बुरसटलेल्या अजून डोक्यात गोष्टी आहेत. तानाजी, स्वागत आहे तुझं आमच्या कॉफी कोलॅब या विशेष भागात. थँक्यू. सुरुवात मी यापासून करतो तानाजी, की सैराटनं तुला एका उंचीवर नेऊन ठेवलं, बरोबर आहे? आता सध्या काय करतोयस? आता सध्या सैराट केला तर शेती करतोय. शेती? अरे वा. सिनेमा पण करतोय, शेती पण करतोय. म्हणजे बऱ्याच मिश्र सध्या चालू आहे सगळं काम. असं शूटिंग असलं शूटिंग करायचं, सिनेमा असला सिनेमा करायचा. त्याचबरोबर आता एक युट्यूब आणि फेसबुक चॅनल पण रन करतोय. भटकताना नावाने एक नवीन चॅनल सुरू केलं. काय नाव आहे? भटकताना. काय जरा सांग की, एक्सप्लेन कर. भटकताना हे आपला एक शब्द आहे, जुना शब्द आहे की ती काय, त्याचा अर्थ असा आहे की भटकणे, लिमिटलेस. नाही अर्थ नाही, त्या चॅनल मध्ये काय आहे? हा, त्या चॅनल मध्ये असं आहे की सध्या तरी मी ही करतोय की गावाकडं जी काय लुप्त होत चाललेल्या भाज्या असतात तर त्याचे व्हिडिओ करतोय. ती माझ्या शेतात करतो. आजूबाजूला ती भाज्या मिळतात, काही आपल्या रानातच, माझ्याच रानात असतात. तर त्या भाज्या बनवायच्या. जी लहानपणी मी ज्या भाज्या खाल्लेल्या होत्या, म्हणजे आता चिगळ्याची भाजी असेल, त्याचबरोबर उंबरदोड्याची भाजी असेल, हादग्याच्या फुलाची भाजी असेल, किंवा अजून घोळाची भाजी असेल, किंवा चिकाच्या वड्या असतील, म्हणजे असं ती जी एकदम नैसर्गिकरित्या असते, तर त्या भाज्या करून आता तरी ती टाकतोय मी चॅनल. हे शब्द शहरात माहिती पण नाहीत. हा तेच की, ही भाज्याची नावं पण कदाचित बऱ्याच लोकांना माहित नसतील. ही संपुष्टातच यायला लागली बऱ्यापैकी. पण एक काळ असा होता की त्या भाज्या रोज आमच्या आहारात असायच्या ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस. कारण त्या काळात दुसऱ्या भाज्या नसायच्या किंवा बाजार एवढे नव्हते. आता आजकाल प्रत्येक गावात बाजार सुरू झालेत, पण त्या काळात बाजार नव्हता. बाजार करायला 15-20 किलोमीटर जावं लागायचं. तर मग भाज्या कुठल्या, तर रानातच कुठेतरी 4 वांग्याची झाडं असायची, कुठली तरी अशीच गोळाची भाजी उगलेली असायची, तांदूळशीची भाजी असायची, कुठं माठाची भाजी असायची. तर त्या गोष्टी आता लुप्त होत चाललेत. म्हणून एक माझा प्रयत्न आहे की त्या करून खायच्या आणि ते लहानपण परत नव्यानं त्याची पुनरावृत्ती होती. असं आहे ते. आता तू डोळ्यासमोर आलास की माणसांना सैराटच डोळ्यासमोर येतोय, बरोबर आहे? तुला हे अपेक्षित आहे का आता पुढच्या आयुष्यात पण असंच इमेज राहावी, की आणखीन काय वेगळं तुझे प्लॅन्स आहेत? प्लॅन काय नाहीत. आता मी खरं तर सैराटला ऍक्सिडेंटली आलोय.
सैराटला यायच्या अगोदर तसा काही प्लॅन नव्हता की आपल्याला असं करायचं तसं करायचं. फक्त एवढंच होतं की पुढे जाऊन मला शेतीच करायची होती. शाळेत काही मी काही जास्त कॉलेज असेल शाळा असेल त्यात काही मी जास्त हुशार विद्यार्थी नव्हतो. त्यामुळं एवढं शिकायचं, त्यानंतर आपली शेती करायची, एवढाच काही विषय होता किंवा एवढाच विचार केलेला होता. हे सगळं घडत गेलं, ते ॲक्सिडेंटली घडत गेलं. आता मोहरचाही विचार कधी कधी करतो की आपल्याला असं करायचं, पण बऱ्याच वेळा तशा गोष्टी होत नाहीत. त्यामुळे जास्त आता तर काही विचार नाही करत. आला सिनेमा करायचा, नाही आला शेती करायची, आणि असं सध्या तरी आहे नियोजन. सैराट नंतर काय ऑफर आल्या चांगल्या अजून येत आहेत? सिनेमे केले मी साधारणतः. सैराट नंतर माझ्या अंदाजे आता 22 सिनेमे झाले असतील. त्यातले 18 का 17 सिनेमे रिलीज आहेत. 17-18 सिनेमे रिलीज आहेत. त्यांना अजून एक 2-3 केलेले आहेत. तर ती कदाचित ह्या वर्षी पुढच्या वर्षी रिलीज होतील. असं मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की तू ऍज अ ऍक्टर म्हणून नव्हतास, तू ऍक्सिडेंटली सैराट मध्ये आलास. आता तू सिनेमे करतोयस, हे करतोयस. मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऍक्सेप्ट केलं जातं का ऍज अ आर्टिस्ट म्हणून? तुला मला ऍक्सेप्ट केलं जातं का? करतायत लोक. फक्त जे काही मी तुला सांगितलं की 20-22 सिनेमे झाले, पण ज्या लेवलला व्हायला पाहिजे त्या लेवलला होताना चित्र दिसत नाही. का तर खूप रेशो कमी आहेत. असा म्हणजे 20-22 सिनेमे म्हणजे काहीच नाहीत. आणि त्या काही सिनेमात तर लई छोटी छोटी कामं केलेली आहेत मी. 1-2 दिवसाचं माझं काम आहे. आता ऍक्सेप्ट करायला कदाचित माझ्याकडून कमी पडते का असं पण असू शकते. कारण मी काय नॉन ऍक्टर म्हणून आलेलो आहे. मी काही लई असा चांगला ऍक्टर नाही, किंवा मुळात मी स्वतःला ऍक्टरच मानत नाही. नॉन ऍक्टर म्हणून मी आलोय. आणि ती पात्र तसं होतं. ती पात्र काय मी जगतोय तसंच पात्र होतं. एवढंच की प्रयत्न करतोय अप्रोच व्हायचा लोकांना. मुळात मला माहितीच नव्हतं की कामं मागायची असतात, अप्रोच व्हायचं असतं. आत्ता मला ती वाटायला लागली ना. आत्ता मी जरा कनेक्शन मध्ये यायचा प्रयत्न करतोय. कारण मागायची गोष्टच मला माहित नव्हती. म्हणजे अजून पण लय असं नीट मागा येते असं नाही मला की मला काम द्या म्हणून. पण आता प्रयत्न तर तसा करतोय की बाबा मला काम करायचंय, आणि जर काय असेल तसं तर मला सांग. ह्या लेवलला आता चाललंय माझं. म्हणजे आता जर बघितलं तर रिंकू मधलं ट्रान्सफॉर्मेशन जे आहे भयानक. म्हणजे सैराट मध्ये काय होतं ना, आता बघितलं तर तिने स्वतःला खूप भारी डेव्हलप पण केले. आणि फरक पण पडतो. काय असतं माहितीये का, की नाही म्हणलं तरी जी लीडची लोक असतात त्यांची व्हॅल्यू वेगळी असते, आणि जी सपोर्टिंगची पात्र करणारी लोक असतात किंवा छोटी मोठी पात्र करणारी लोक असतात तर त्यांची व्हॅल्यू वेगळी असते. त्यामुळं रिंकूचा एक सिनेमा आणि माझे 10, 20, 25, 30 सिनेमे म्हणजे अशी बराबरी आहे. त्यामुळं तिला काय लय कामं करायची गरज नाही. तिने एक जरी चांगला सिनेमा केला तरी ओके आहे. आणि मला ते सतत प्रवास करावाच लागणार आहे, की काही का असं करत राहणं. बरोबर असं आहे. मी तुझा एक इंटरव्ह्यू बघितला. त्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणजे तू म्हटलायस की मी सैराटच्या आधीची विचारसरणी आणि सैराटच्या नंतरच्या विचारसरणी खूप फरक आहे, आणि तू लग्न व्यवस्थेला मानत नाही. त्याच्यावर ट्रोल झालोय बरं का मी. मला त्याच्यावर म्हणजे ती त्यावेळेस पण बोलावं का नको असं झालं होतं. पण ती स्वतःलाच प्रश्न पडलेले असतात, आणि किती आपल्या विचारांशी किती आपण द्रोह करणार. किंवा ट्रोल केलं म्हणजे लोकांनी काय ट्रोल काय झालं की त्यात लग्न व्यवस्थेला घेऊन मला प्रश्न विचारला की बाबा लग्नाबद्दल तुझं मत काय काय असं. तर मी म्हणलं मला ती व्यवस्थाच मान्य नाही. खरं तर लग्न व्यवस्था म्हणजे ही एकतर लय मोठा व्यवहार आहे. बरोबर. म्हणजे मुलाकडूनही आणि मुलीकडूनही. आणि त्यात दोघांपेक्षा महत्वाचा व्यवहार असतो. म्हणजे आता गावाकडे जर तू लग्न जमवताना जर ती प्रोसेस बघशील, प्रक्रिया बघशील, तर ती अशी आहे की सगळा तिथं पैशाचा खेळ आहे, किंवा श्रीमंतीचा खेळ आहे, किंवा कमी जास्तीचा खेळ आहे, किंवा त्यात जात बघितली जाते, धर्म बघितला जातो, पंथ बघितला जातो. ते सगळं ती असं सगळा ती व्यवहारच आहे एक प्रकारचा. म्हणून मला ती हळूहळू जसं जसं मी काही गोष्टी मला कळत गेले की ती त्या विचारधारेचाच मी होतो. पण मी सैराट नंतर अपग्रेड होत गेलो. मग ती काय चाललंय असं वाटायला लागलं मला, कारण हे विचारधारा लयच असं म्हणजे लयच असं ती एकदम अशी खालच्या दर्जाची विचारधारा ती मला वाटायला लागली. आणि मग मी लग्न व्यवस्था मला ती डेंजर वाटायला लागली. मला मग माझं मत काय झालं की एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. मुलीला मुलगा आवडतोय आणि मुलाला मुलगी आवडती. ही तर खरं तर ती संपायला पाहिजे, पूर्ण थांबलं पाहिजे. त्या दोघांनी एकत्र यायचं, त्या दोघांचा ते निर्णय असायला पाहिजे. बरं, ती निर्णय पण जात बघून नसला पाहिजे, धर्म बघून नसला पाहिजे, पंथ बघून नसला पाहिजे, किंवा आर्थिक सदृढता बघून नसला पाहिजे. आणि
दोघांनीही मिळून कामं केली पाहिजेत आणि दोघांनी ते निर्णय घेतले पाहिजेत की आम्हाला सोबत राहायचे. पण ती निर्णय कोण घेतं? एकतर आपले आई वडील, कुणाच तरी मामा, कुणाच तरी काका, मुलीच्या काकाच्या हातात आहे, मुलाच्या मामाच्या हातात आहे. ह्यांनी काहीतरी त्यांच्या विचारधारेनुसार जी बुरसटलेली जुनी विचारधारा आहे त्यानुसार ती लग्न जमवायची आणि ह्या मुलांना विचारायचंच नाही तुम्हाला मान्य आहे का, तुम्हाला पसंत आहे का. बरं बऱ्याच ठिकाणी आता तरी ती थोडं थोडं व्हायला लागले की मुलगा आणि मुलगी जाणून घ्यायला लागली एकामेकाला. आता लग्न जमायला लागलं किंवा थोडी चर्चा झाली की एकामेकाकडे आता फोन देतात आणि नंबर मिळतो. पण अगोदरचा जर काळ बघशील मागच्या 15-20 वर्षापूर्वीचा काळ, तर त्या काळात ते तसं नव्हतंच. काही लोक तर डायरेक्ट लग्नातच भेटायची. त्यांनी विचारधारा कसली आहे काय जाणून बाबा ह्याच्याबरोबर आयुष्य कसं काढायचं, पुढचं काय नियोजन, काहीच नाही. मग ती ह्यात काय होतं की स्त्रियांचं बऱ्यापैकी दमन होतं. आता भारतात नाही जरी म्हणलं तरी पुरुषी विचारधारा आहे जिकडं जाईल तिकडं. मग त्या स्त्रीने ती दमन सहन करायचं आणि ती आधिपत्याखाली आयुष्यभर ती हे करायचं, आयुष्य काढायचं. चूल मूल, आता चूल तरी झाली, आपण आता गॅस आणि मूल म्हणू शकतो. ह्याच्या पलीकडे काही त्याचं आयुष्य नाही. आणि बऱ्याच स्त्रिया तशाच जगतायत. किंवा माझ्याच घरातले कुटुंब, माझी आई तरी काही लई वेगळी जगली असं काही मला वाटत नाही. सगळ्यांचेच म्हणजे माझ्या जरी घरातलं बघितलं वातावरण, माझी आई असं तीच आहे. तर ती कुठंतरी मला वाटलं की हे चुकीचं आहे आणि म्हणून मी त्या विषयावर बोलायला गेलो तर ते ट्रोल झालो मी. म्हणजे ट्रोल असला बेकार झालो की तू संस्कृती बुडवायला चालला आपल्या भारताची, मग तू भारत सोडून जा. पाक माझी आई बहीण काढली, शिव्या दिल्या, सगळा धिंगाणा झाला. मग मला असं वाटलं की यार मला 2-3 महिने असे गेले की माझं चुकलंय का काय. पण मग मी काही मित्रांना बोललो, जसे तुझ्यासारखेच माझे मित्र आहेत, तर ती मित्र म्हणले तू काय चुकीचं बोललेलं नाही, तू एकदम वास्तव बोललाय, फक्त जी तुला शिवाय देते त्यांचीच पात्रता नाही समजून घ्यायची. मग त्यांनी थोडा आधार दिला आणि मग मी त्या फेज मधनं बाहेर निघलो. आणि त्यानंतर मला ती इंटरव्ह्यू साठी फोन पण बरेच आले, पण मी ती इंटरव्ह्यू दिले नाहीत. त्या काळात मला थांबा जरा, अजून काय कुठं नको, अंगलट यायला नको. आणि त्या असल्या न्यूज व्हायरल व्हायच्या की तानाजी म्हणतोय की लिव्ह इन मध्येच राहावा, कुठं असं तसं. म्हणजे असं सगळं गणित आहे. आता बोलताना एक जाणवायला लागले मला की तुझं आधीच विचारसरणी आणि आताच्या विचारसरणी यात खूप मोठा फरक आहे. खूप म्हणजे ड्रास्टिक चेंज आहे. बरोबर आहे. तुला काय वाटते आता आपली एवढी विचारसरणी बदलली? आधीचा तानाजी बघिल्यानंतर काय विचार करतो आणि आता काय विचार करतोय? आधीच्या तानाजीला लय शिवाय दे वाटतात, असा आहे तो. अरे तो तसा होता, आता इथं देऊ शकत नाही, असा होता तो. पण ती बदल तानाजीतच नाही, जगातल्या सगळ्याच पुरुषात असेल किंवा पोरात असेल किंवा मुलं मुली सगळीच असेल, तर ती बदल एका लेवलला व्हायलाच पाहिजे. एक लेवल पर्यंत अज्ञान ठीक आहे, पण अज्ञान दूर झालं पाहिजे. आता मी लय ज्ञानी झालोय अशातला भाग नाही, पण जे काही गोष्टी आहेत त्या कळायला पाहिजेत आपल्याला. आणि सैराटचं खरं तर मी सतत धन्यवाद मानतो. म्हणजे एक असा काळ असतो की ज्या काळात मला काम नाही, टेन्शन येतं किंवा प्रेशर येतं की यायला मला काम नाही किंवा माझं पुढं काय होईल इंडस्ट्रीत. पण त्याच काळात साईड बाय साईड मी हे पण विचार करतो की सैराटने मला अशी काही ब्युटिफुल गोष्ट दिली की मी नितळतेकडे गेलो, मी नैतिक विचार करायला लागलो, अंधश्रद्धेपासून दूर गेलो. जी तुला आता ही लग्न व्यवस्थेची विचारधारा मी म्हणलं तशा विचारधारांचा मी विचार करायला लागलो, जातपात माझी संपवली. तर ही सैराटचं सगळं देणं आहे. कदाचित सैराट माझ्या आयुष्यात आला नसता तर मी फक्त गावाकडे जर राहिला असतो, तेवढंच माझं डबकं आणि तेवढंच माझी मर्यादा असते. मग ती बांधावनं भांडण असेल, तुझ्या शिर्डीनं माझा ओस खाल्ला र, तुझ्या कोंबड्याने माझा बांटो करला र, मारायचं दोडायचं, ह्याच्या पलीकडे काही विचारधारा गेलीच नसती. पण आता तेवढं जग माझ्यासाठी असं राहिलं नाही, ती तेवढं राहिलं नाही माझ्यासाठी. खूप असं वेगळं काहीतरी मला आता अमेरिकेत जावं वाटतंय, तिकडली लोक कशी राहते, ती तिथले विचार, कॅनव्हास मोठा झाला तू म्हणतो तसं, ती विचारधारा ती बघू वाटते. आणि असं एका ठिकाणी आता थांबू वाटत नाही, एक्सप्लोर करू वाटतंय, सतत फिरू वाटतंय. निसर्गाच्या लय जवळ गेलो, निसर्गावर प्रेम वाढलं, माणसांवरचं काही लोकांवरचं प्रेम वाढलं, काही लोकांवरचं प्रेम कमी झालं. माणूस हा प्राणी डेंजर प्राणी कधी कधी वाटतो किंवा सतत तो फसवत असतो. म्हणजे असं मग जनावरांवर प्रेम वाढलं, कारण जनावर निखळ वाटायला लागली माणसांच्या तोडीत. माणूस पण एक जनावरच आहे, पण तो बुद्धी एवढी असून सुद्धा सगळ्यात जास्त फसवा प्राणी मला वाटतो कधी कधी. म्हणजे मला वाटतंय सैराटनं तर रेकॉर्ड ब्रेक इकॉनॉमिकली केलं, फिल्म म्हणून चांगली झाली, पण माणूस म्हणून घडवण्याचं पण त्या प्रवासामध्ये खूप मोठं योगदान आहे. आता बघ की तुझी माझी गाठ पडायला कदाचित सैराटच कारणीभूत. बरोबर, आपण कधी भेटू शकलो नसतो. तर तशी बरीच लोक माझ्या आयुष्यात आली आणि त्या लोकांमुळे मी बदलत गेलो.
किंवा सैराट झाल्या मला काहीच कळत नव्हतं. हम्म. मग कोणतरी अशी जवळची लोक मग चर्चा करतायत पुस्तकावर, एक असं पुस्तक आहे किंवा त्या पुस्तकाला सेपियन्स नावाचं पुस्तक घेऊ आपण. सेपियन्स नावाच्या पुस्तकावर चर्चा करतात, ते पुस्तक लय भारी आहे आणि सेपियन्स मध्ये युval नोआ हरारीनं लय भारी लिहिलंय. ते मला माहितच नाही. युval नोआ हरारीनं असं लिहिलंय की बिग बँग थिअरी झाली, माणूस कसा उत्क्रांत होत गेला, आणि मी कुठल्या तरी अशा कल्पित गोष्टीवर विश्वास ठेवून आहे की कल्पित म्हणजे की माझ्या डोक्यात वेगळीच कन्सेप्ट आहे माणसाला घेऊन, की कुठला तरी देव कंट्रोल करते, कुठली तरी शक्ती कंट्रोल करते. तर मग हळूहळू मला असं वाटलं की ती आपण बघायला पाहिजे, ती वाचलं पाहिजे. मग वाचन थोडं वाढवलं आणि लय वाचले असं नाही, पण जी काही वाचलं ती लय भारी. आणि ज्या लोकांनी मला काही पुस्तकं सांगितली तर ती लोक लय भारी मिळतात. शशांक शेंडे नावाचा ऍक्टर सगळ्यांना माहितच आहे. तर त्यांनी मला अशी काही पुस्तकं सजेस्ट केली आणि मग ती पुस्तक वाचल्यानंतर मला ती वेगळंच काहीतरी कळलं, किती भारी आहे ही. आणि ह्याच्या पलीकडे आपण विचारच नाही कधी केला की आपण अशा काहीतरी कल्पित गोष्टीवर विश्वास ठेवून आहे, ही जगण्याशी काही त्याचा संबंधच नाही. मग सेपियन्स मध्ये ती कन्सेप्ट क्लिअर झाली, किंवा सेपियन्स पुस्तक इतकं ब्युटिफुल आहे. परत द सेकंड सेक्स नावाचं एक पुस्तक वाचलं, सिमोन द बुवार नावाचे लेखक आहे. तर तिनं स्त्रियांबद्दल किती भारी लिहिलंय, स्त्रियांचं बायबल समजलं जातंय. मग तिथनं स्त्री कळायला लागली, किंवा स्त्रियांवर आपण जे काय पुरुषी विचार लादत असतो, पुरुष म्हणून आपण कसा विचार करतो स्त्रियांबद्दल. मग ह्या सगळ्या गोष्टी अशा बदलत बदलत गेल्या आणि आता जे दिसतोय ते मी तसा आहे. मला प्रेक्षकांना एक सांगायचं आहे की माणूस बदलू शकतोय. तुम्ही जर एक पाऊल पुढे घेतलं तर 100% माणूस बदलू शकतोय. मला वाटतं सैराट हे एक निमित्त ठरलं तुझ्यासाठी. पण एक गावातला खेड्यातल्या जो विचारसरणीने पूर्ण मागासलेला होता, तो माणूस आता सेकंड सेक्स वर आम्ही चर्चा करतोय. हे किती अरे आता द सेकंड सेक्स हे नाव आहे, पण ह्या नावाला घेऊन पण लोकांच्या मनात एवढ्या खतरनाक कन्सेप्ट आहेत की नाव घेताना सुद्धा लोक, मी जर म्हणलं ना कुठल्या मित्र आणि मैत्रिणीला तू द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक वाच किंवा तू वाचलंय का, असं ते एक्सप्रेशन असे असतं, एकट्यानं वाचायचं पुस्तक. हा म्हणजे असं मग ते एवढ्या अशा बुरसटलेल्या अजून डोक्यात गोष्टी आहेत. बरोबर, ते असा सगळा घोळ आहे तो. तर ती कदाचित वाचल्यानंतर सगळ्यांचाच घोळ मिळू शकतो. त्यामुळे ती सगळ्यांनी, जगातल्या सगळ्यांनी वाचलं पाहिजे असं मला वाटतं. आता माझं असं मत झालंय. तू लिव्हिंग बद्दल ज्यावेळी बोलत होतास त्यावेळेला मला आठवतं मी कोल्हापूरचा आहे, त्यामुळं कोल्हापुरात आमच्या इकडं लग्नासाठी मुली मिळत नाही म्हणून मोर्चा काढला होता पोरांनी. बर आहे ते युट्यूबला बघ, मस्त पैकी सायकल बिकल घेऊन घोषणा देत लग्नासाठी मुली मिळायलाच पाहिजेत अशा घोषणा देत ती सगळी सुटल्यात. आता आपल्या त्याच विषयावर चर्चा चालू आहे. पोरं अक्षरशः लग्नासाठी म्हणजे तळमळायला लागलाय, म्हणायला काही हरकत नाही. त्यांना काय सांगायचं आहे? आता ही लयच अवघड विषय आहे बरं का. तुम्हाला तसं आमच्या गावात पण पोरं आहे ते तशी, पण ती तसंच आहे. गणित काय आहे की तुम्ही खरं तर त्या प्रवाहातून निघलं पाहिजे, कारण गावाकडे ही विचारधाराच नाही. आणि तुम्ही सिटीच्या ठिकाणी आला तर ती थोडी तरी कुठेतरी आता ती रुजायला लागलेली विचारधारा आहे. तर त्या विचारधारात तुम्ही आला की आपोआप मग त्या गोष्टी तुम्ही त्या दृष्टीने बघू शकता, त्याच्याकडे बघायला सुरुवात करू शकता. तर आता लग्न होत नाहीत, एकतर त्याला ती व्यवहारच कारणीभूत मला वाटतो. आता गावाकडची लग्न होत नाहीत ती व्यवहारच बऱ्यापैकी कारणीभूत वाटतो. का तर लय श्रीमंत मुलगा असला की त्याचं लग्न थांबत नाही, त्याला मिळतीच की मुलगी कोणाला मिळत नाही. हा कसं असू दे, त्याला काय त्याचं काहीच बघितलं जात नाही. तो श्रीमंत आहे, त्याच्याकडे पैसा, गडगंज पैसा असला की मग त्याला एकदम अशी हिरोईन सारखी पोरगी मिळते. मुलगी कोणाला मिळत नाही की जो आर्थिक दुर्बल आहे, ज्याच्याकडे आर्थिक सदृढता नाही. मग एकतर ज्यांची लग्न जमत नाही त्यांनी ती आर्थिक सदृढता वाढवली पाहिजे, किंवा मग जास्त त्याचा विचारच नाही केला पाहिजे. खरं तर होऊ नाही तर ना हो बाबा, काय उजडेल तिथं उजडेल असा विचार केला पाहिजे. म्हणजे असं काय लग्न नाहीच झालं ही काय लय जगातली लय वाईट गोष्ट नाही. लग्न व्हायलाच पाहिजे असं काय नसतं. म्हणजे माझी विचारधारा बरं का. आता प्रत्येकाला वाटेल की लग्न नाही झालं म्हणजे काय ही लय वाईट गोष्ट वाटू शकते, असं काही मला वाटत नाही. आणि त्यांनी जर मग असा प्रवाहात आलं आणि त्या गोष्टींचा विचार करायला सुरुवात केली तर मग कदाचित ती नियोजनं बदलू शकतात. आर्थिक सदृढता आली गावाकडं तर ही होऊ शकते, त्यांची पण लग्न होऊ शकतात. आणि शेतीचा एक विषय, आता ते आज पहिल्यासारखं राहिलं नाही की शेतकऱ्याला गावाकडे असं होतं की शेतकऱ्याला मुलगी द्यायची नाही. अगोदरच्या काळात होतं, पण आता काय शेतकऱ्याचं काय असं काय लय असं वाईट चाललंय असं काही नाही. शेतकऱ्याचं पण आता चांगलं चाललंय. आधुनिक तंत्रज्ञानानं चांगली प्रगती केली. म्हणजे शेतकऱ्याच्या पोराला जरी पोरगी दिली तरी उद्याच तिला लगेच शान काढावं लागेल असं काही नाही. काही नाही त्या म्हणजे अशा मशिनरी आल्यात की ती शान सुद्धा काढतायत.
म्हणजे तिकडली पण कुटुंब चांगली आता सुधारायला लागलीत गावाकडली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून. मग ते असं आहे, होतील लग्न, म्हणजे असे काही त्यांनी लई लोड घ्यायची काही गरज नाही. आता बोलत असताना आपलं पुस्तकांच्यावर बोलणं झालं, हम्म. बरोबर आहे. आता ह्या डिजिटलच्या सगळ्या युगामध्ये का नाही पुस्तक वाचन खूप कमी झाले आणि त्यात तू पुस्तक वाचतोयस आत्ता सुद्धा, ही खूप मोठी गोष्ट आहे. पुस्तकांच्याकडे कसं बघितलं पाहिजे आपण? पुस्तक सगळ्यांनी वाचली पाहिजेत, कारण मी आत्ता मी बोलतोय किंवा मी जे सैराट नंतरचा जी माझा प्रवास बदलला ही कदाचित पुस्तकांचंच आहे सगळं श्रेय. आणि मी सम्यक दृष्टीने बघायला सुरुवात केली, नैतिक दृष्टीने बघायला सुरुवात केली, किंवा मी जी भावनिक कमी होतो अगोदर ती कदाचित पुस्तक वाचल्यानंतर भावनिक व्हायला लागलो किंवा भावनिक विचार करायला लागलो. नाही तर मला काय घेणं देणं नसायचं अगोदर, कोण मी याला काय उलटला काय तिकडे पालतं पड बाबा, मला काय घेणं देणं नाही. पण पुस्तकं मला विचार करायला भाग पाडायला लागली, माणसांबद्दल असेल, निसर्गाबद्दल असेल, प्राण्या पक्ष्यांबद्दल असेल, झाडांबद्दल असेल. तर पुस्तकांनी मला विचार करायला भाग पाडलं. आणि असे काही लेखक होऊन गेलेत की त्यांनी जी काही लिहिले ती लईच ब्युटिफुल काहीतरी आहे. तर त्यामुळं पुस्तकं वाचली पाहिजेत. आणि एका लेवलला तुम्हाला वाचत वाचत गेलं की मग ती सगळ्या गोष्टी कळायला लागतात की अरे हे काय ते स्वतःने लिहिले, हे लई चांगलं लिहिले. म्हणजे ती तुमची विचारसरणी तयार होते आणि तुम्ही ती चाळत जाता, तुमचा फिल्टर लागतो. पण त्यासाठी वाचलं पाहिजे. तुम्ही सुरुवात करताना काही वाचा, एका लेवलला तुम्ही फिल्टर लावता स्वतःचाच आणि तुम्ही चाळत जाता, चाळणी लावता आणि चाळून मग गाळून टाकता की ही लेखक चांगला नाही किंवा ही नाही बाबा, ही विचारधारा मला पटत नाही, ही विचारधारा चांगली आहे, ही उन्नत करणारी आहे, ही वैज्ञानिक दृष्टिकोनाची विचारधारा आहे. आणि मग त्या विचारधारेत आपण गेलो की मग आपण ना भूतकाळ ना भविष्यकाळ, म्हणजे थोडक्यात प्रेझेंटमध्ये जगायला सुरुवात करतो. आणि प्रेझेंटमध्ये सगळ्यांनी जगलं पाहिजे. बुद्धाने पण ती मत मांडलेलं आहे, पण गौतम बुद्धाचं कोण ऐकत नाही, त्याच्यावर विचार कोण करत नाही. किंवा चारवाक असेल, चारवाकाने पण प्रेझेंटवर खूप चांगलं मत मांडलेलं आहे. आता मला माझ्या या मुलाखतीचा अजेंडाच मुळात हा आहे की पूर्वीचा तानाजी आणि आत्ताचा तानाजी यामध्ये फरक आहे. एका अशा मुवमेंटला मी आणतो तुला की प्रत्येकाच्या आयुष्यात ना कलाटणी मिळायला एक क्षण असतो की तुझ्या पूर्ण विचारसरणीचा ट्रान्सफॉर्मेशन झालं, तुझ्या पूर्ण लाईफचं ट्रान्सफॉर्मेशन झालं. तो क्षण कुठला होता? तो क्षण सैराट रिलीजच्या नंतरचा क्षण. बरोबर. आता मला त्याला अनुसरून असं विचारायचं आहे की कुठली तरी एक व्यक्ती कारणीभूत असते. म्हणजे आता तू जे बोललास, आपलं ज्या उद्या तुला दुसरी पण वाईट पुस्तकं वाचायला लावणार पण कोणतरी असू शकते ना, तो तसा घडला असतात. पण तू अशा ट्रॅक मध्ये घडलास की ज्याच्यातून तुझं पूर्ण लाईफ माणूस म्हणून एक चांगली प्रतिमा तुझी तयार व्हायला लागली. ती माणसं कोण आहेत? ही माणसं कोण आहेत? आता जी सैराटला आणणारीच हीच माणसं, म्हणजे साठे सर असतील, ज्यांनी नागराज सरांना सांगितलं की बाबा माझा असा विद्यार्थी आहे. खरं तर मी लय विद्यार्थी चांगला नव्हतो, पण त्या माणसाने सांगितलं की ही बाबा काम करल आणि बघतो त्याला एकदा. साठे सरांनी मला नागराज सरांपर्यंत पोहोचवलं. नागराज सरांनी मग नागराज सर मला भेटले, त्यांनी माझं ऑडिशन घेतलं आणि मग त्यांना वाटलं की करू शकतोय. पण मी ज्यावेळेस माझं पहिलं ऑडिशन झालं त्यावेळेस मी सांगितलं होतं की मला काही येत नाही बाबा, फक्त तुम्ही भेटला तीच मला भारी वाटलं, पण मी काय कुठलं शिकलेलो नाही, काय नाही. पण नागराज सर मला म्हणले की तू बिनधास्त काम करशील का? हा म्हणलं काम तर करीन बिनधास्त. तर ही लोक मला महत्वाची वाटतात. साठे सरांची जी विचारधारा तशी आहे. साठे सर विचाराने खूप ग्रेट आहेत, कारण साठे सर अंधश्रद्धा किंवा जातपात ह्या गोष्टी न मानणारा व्यक्ती आहे. म्हणजे माझी सुरुवात तिथनं झाली की त्या माणसाला, किंवा नागराज सर असतील, नागराज सर तसेच आहेत ना, ते जात मानतात ना, कुठला धर्म मानतात ना, कुठले अंधश्रद्धा मानतात. तर मग ह्या लोकांकडे बघून सुरुवात झाली. आणि ही लोक, मी ज्या वेळेस ह्यांच्यापाशी आलो होतो, ही लोक कित्येक वर्ष आणि कित्येक काळ माझ्या पुढे होती. मग मी ह्यांचंच अनुकरण करायला सुरुवात केली आणि मग तशीच लागून मग अशी माळ तयार झाली की त्यानंतर मग असा माणूस. मग मी जसं उदाहरण सांगितलं की शशांक शेंडेंचं, की मी ते एक फिल्म करत होतो आणि ऍक्टरांचं असं असतं की मोठा ऍक्टर असला की नवीन ऍक्टर असतं की याला ही ऍक्टर कसा आहे का, हुसडे दुसरे पण ऍक्टर असतात, त्याच्याजवळ जायला पाहिजे का, बोलायला पाहिजे का काय. पण त्या व्यक्तीला मी ज्यावेळेस भेटलो तर त्याच्या अगोदर 2 सिनेमात मी काम केलेलं होतं आणि एक आम्ही असा थुकरट सिनेमा करत होतो आणि त्या सिनेमात आम्हाला लय वेळ होता. आम्ही दोघं बसूनच असायचो व्हॅनिटीत. तिथं आमची चर्चा व्हायला लागली. मग चर्चा व्हायला लागल्यानंतर त्या माणसाचा माझा वयाचा खूप गॅप आहे. त्यांचं वय साधारणतः माझ्या वयापेक्षा 20-25 वर्षांनी जास्त असावं, मला माहित नाही त्यांचं वय, पण तेवढं वय असावं. आणि आमची चर्चा दोस्तांसारखी होती, पुस्तकांवर, विचारांवर, जगण्यावर.
मग मला भारी वाटायला लागलं. मग त्या माणसाला म्हणलं मला तुम्ही काहीतरी अशी पुस्तकं सजेस्ट करा. आणि त्या माणसाने मला अशी काही एक पुस्तक सजेस्ट केली. मग ते मला लेखक सांगतायत, मी मोबाईलमध्ये आवाज रेकॉर्ड करतोय. मी महागारी आलो तर सिनेमा संपवून डायरेक्ट बंडलच आणला मी जाऊन. जेवढं वाचता येईल तेवढं वाचलं. तर अशी ही लोक मिळत गेली आणि त्यांच्यामुळं मग मी तुझी म्हणला तसा बदल होत गेला. म्हणजे माणूस म्हणून घडताना तुमच्या आजूबाजूला कोण आहेत हे खूप हे खूप आणि ह्यात वाईट मिळाले नाहीत असं नाही, वाईट पण लई मिळाली की. आणि जी चुकीची माणसं मिळाली त्यांनी मला त्रास पण झाला त्याचा, आर्थिकदृष्ट्या खूप ही पण झालं, म्हणजे लॉस पण झाला. असे पण लोक मिळाले, असं काही मिळालेलं नाही असं नाही. सांगू शकतोस काय नेमकं प्रॉब्लेम झाला? हा प्रॉब्लेम काय की ती सैराट झाल्या काय की सैराट झाल्या चांगलं पैसे यायला लागलं किंवा इव्हेंट्स पैसे यायला लागले, सिनेमे यायला लागले. तर मग पैसे मिळायला लागले. पण त्या काळात माहीत नव्हतं की त्या पैशाचं करायचं काय. आपण आपलं पैशा बाबतीत पण लय अज्ञान असते. आपण गावाकडली माणसं असतो, आपल्याला खरंच काय माहीत नसतं. मग असे काही मित्र आले की मग आपण काहीतरी व्यवसायच करू, मग तू मला एवढे पैसे दे, आपण हे करू, तुला तुझं एवढं मिळेल. किंवा असे काही मित्र आले की मला गरज आहे, तू एवढे पैसे दे, मी तुझं परत देतो. ह्यात अशी वेळ आली की मी माझ्याजवळ काहीच ठेवलं नाही. मी सगळं पैसे देऊन टाकलं, हात वर करूनच मी. आणि आता मला कळतं की ती माणसं फक्त पैशासाठी झालेली होती. त्यांचा दुसरा उद्देश काहीच नव्हता. पैसे घेतले आणि ती गायब झाली. आणि त्याचा मानसिक त्रास पण एवढा व्हायला लागला परत मला की ती लोक आता माझा फोन पण उचलत नाहीत, ती लोक मला ब्लॉक करतायत. आणि मी त्यांना मित्र म्हणून लय जवळचं मानलेलं होतं. ते कनेक्शन पण संपलं. आणि त्यातनं एक गोष्ट शिकलो की जर तुला लॉंग टर्म रिलेशन टिकवायचंय ना, तर तू व्यवहार नाही केला पाहिजे. किंवा व्यवहार जर केला तर व्यवहार एवढाच केला पाहिजे की ती पैशानं तुला तुझ्या आयुष्यात फरक नाही पडला पाहिजे. म्हणजे तुझ्याकडे जर 10 लाख रुपये आहेत तर तू 5,000 रुपये एखाद्या बरोबर व्यवहार केला पाहिजे. 5,000 गेले तरी 10 लाखांना तुला फरक नाही पडणार. तुझ्याकडे हायतच 10 लाख आणि तू जर 10 लाखाचा व्यवहार केला किंवा 10 लाख कुणाला दिलं तर तुझं काय होतं माझ्यासारख्याचं की संपून जातो ना आपण. ती 10 लाख कमवणं खूप अवघड होऊन जातं आपल्यासारख्याला. तर त्या एक गोष्टीत जरा मी फसलो आणि त्या सगळ्या गोष्टी झाल्या. याला धरूनच आता मी जरा पुढे जातो तुझा की सैराटनं तुला खूप म्हणजे आम्ही खूप दिसलास त्यावेळेला, अरे आयुष्य बदललं ह्या पोरांचं, आता पूर्ण आयुष्यभर काय बघायची गरज नाही, ह्यांना कोटीत पैसे मिळाले, हे झालं, अशी एक इमेज होती. दरम्यानच्या काळानंतर तुला फिल्म्स मिळाल्या, हळूहळू आलं आणि हळूहळू तू कुठेतरी ग्राफ खाली 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 वाटतोय असं म्हणजे मीडियामध्ये दिसतंय किंवा सगळ्यांना बाहेरून दिसतंय. बरोबर. ह्याच्याबद्दल काय बोलशील तू? नाही, ते खरंच आहे. ग्राफचं काय आहे की एक ते पिकचा पॉईंट होता, त्या उंचीवर आम्ही गेलो होतो. खरं तर त्याच काळात आम्ही लय कामं करायला पाहिजे होती. आणि कामं करायला पाहिजे होती, पण त्या अज्ञान की कामं करायला पाहिजेत आणि त्यात तोच काळ असतो. मग ती जुनी एक म्हण आहे लोकांची, गावाकडे लोक म्हणतात वाहती गंगा तो पण हात धुवून घेतला पाहिजे. तर ती चुकीचं मत नाही, मग ती वाईट पण मत नाही बरं का. की वाहती गंगा म्हणजे त्यात काय आपण काय हात धुवून घेणारे म्हणजे लयच कुणाचं नुकसान करणारे असं माणसं नव्हतो. पण ती वाहती गंगा म्हणजे माझ्या वाट्याला सैराट आलेला होता. त्यानंतर मी रिलीज झाल्या जर कामं केली असतील तर आज कदाचित माझ्या नावावर 50 सिनेमे असते, 100 सिनेमे असते. आणि त्यातनं कदाचित वेगळं चित्र असतं. तू सिनेमा नाकारलेस पण? हा, त्या काळात ती कळतच नव्हतं काय चाललंय आपल्या आयुष्यात. त्या काळात नुसतं ती पिसाळलेल्या कुत्र्यासारखी अवस्था झाली होती की प्रसिद्धी मिळाली, लोक घरी येत आहेत, लोक 2 लाख देतो म्हणतात, 3 लाख देतो म्हणतात, इथं 5 मिनिटं चल, हे करू ती करू, कोणतरी म्हणते स्क्रिप्ट घेऊन येते, सिनेमा करायचा आहे. आणि ह्याच्या गोंधळात काहीच करावं ते कळना. मग मी कधी कधी तर लपून बसायचो, कारण रात्री 3-3 वाजेपर्यंत लोक घरी यायची. आणि त्या काळात कळनाच, कारण कोण सांगणार पण नव्हतं की असं वागलं पाहिजे तसं, किंवा मॅनेज करणारा पण नीट कोण नव्हता किंवा मॅनेजर असतो हे पण माहित नाही. हा, आणि मॅनेजर जरी असला तरी तो कसा मॅनेज करत होता काय माहित नाही. आता कळतंय की बरेच लोक म्हणतात की तो आमचे फोन उचलत नव्हता 2-2 दिवस. म्हणजे अशा पण काही गोष्टी आहेत ती हळूहळू आता कळत आहेत. कदाचित त्या काळाला जर अज्ञान नसतं म्हणजे माझ्यासारख्याचं, तर मी काय केलं असतं, चाणाक्षपणा दाखवून की व्यवस्थित कामं केली असती, व्यवस्थित पैसा जपून ठेवला असता, व्यवस्थित लोक हँडल केली असती. आणि आत्ता कदाचित जी तू म्हणला की असं डिग्रेडकडे चाललंय, ती काळ कदाचित तसा नसता. तो काळ बदलत राहतो. काळ काय असं म्हणजे शेअर मार्केट सारखंच आहे, खाली जाणार वर जाणार. तर त्याला थोडी ही झाली असते, म्हणजे त्याला थोडं स्थिरता आली, कंट्रोल करता आलं असतं. तर ती एक सगळं गणित हुकले. आणि त्याचबरोबर जी काय 20-22 सिनेमे झाले माझे, तर सैराट नंतर तसा सिनेमाच नाही झाला. आता 4-5 सिनेमे आहेत की त्यात माझा रोल चांगला आहे, माझ्या वाट्याला चांगलं काम आलं,
पण दुसऱ्या सिनेमात नुसतंच यूज करायचं, यूज अँड थ्रो, की बाबा तो सैराटवाला आहे आणि असं असं पात्र, फेमचा फक्त उपयोग. हा फेमचा उपयोग, ह्याला एवढे एवढे पैसे द्या आणि त्याला 4 दिवस आणि 2 दिवस वापरून घ्या. पण जी काय माझी अपेक्षा होती, म्हणजे मला काय करू वाटते, माझं कॅरेक्टर मला वेगळं काहीतरी करू वाटते. ह्या 10-12 सिनेमात तर मी नुसताच हिरोचा मित्र आहे. पण ते हिरोचा मित्र आहे त्यात पण किती मित्र आणि कसला मित्र आहे, काहीच नाही. गेला शूटवर, झालं त्याची वाहवा झाली, आला सैराटवाला, गेला सैराटवाला. म्हणजे अशी अवस्था काय काय सिनेमांची आहे. तर ते सगळं असं. तुला काय करायचं इंडस्ट्रीमध्ये, फिल्ममध्ये, म्हणजे तुझी अपेक्षा आहे की कशा पद्धतीचा रोल पाहिजे किंवा काय? कारण की आता तू घडतोयस सुद्धा, तुझं विचारानं घडतोयस, तू इम्प्रूव्ह पण होतोस ऍक्टिंग मधनं. येणाऱ्या काळामध्ये तुला कशा पद्धतीच्या फिल्म्स करायच्या? मला काय म्हणायचंय की मी कॅटेगराईजच नाही करत की मला असा रोल पाहिजे, मला तसा रोल पाहिजे. मला वेगवेगळे रोल करायचे तेवढंच. की मला आता खरं तर ती मित्राच्या भूमिकेमधनं बाहेर निघायची, की हिरोच्या मित्राची भूमिका. बरं, करायला पण काय हरकत नाही, पण त्याचं काहीतरी म्हणणं असलं पाहिजे. सैराटमध्ये बघ, त्या मित्रांचं पण काहीतरी म्हणणं होतं. त्यांचा रोल असा होता की ती मित्र मरेपर्यंत त्यांना साथ देत आहेत. म्हणजे थोडक्यात शेवट त्या मित्रांनी मार खाल्ला मित्रांसाठी. त्या मित्राची वेगळी कथा पण आहे ना, कथा पण आहे ना. हा, आणि सगळ्यांच्याच आयुष्यात काय सगळ्याच्या गोष्टी सक्सेस होत नाहीत. ह्या मित्राला पण वाटत होतं की माझ्या आयुष्यात, त्या प्रदीपला पण, बरोबर, जो लंगडा बाळ्या होता सैराट मग, त्यालाही वाटत होतं की माझ्या कोणतरी पोरगी मरती किंवा काय. पण त्याला असं वाटलं की ही माझ्यासाठी नाही, आणि त्यानं मग त्याचं आयुष्य वाहून कुठे घेतलं की परशाच्या आयुष्यासाठी, की बाबा तुझं असं असं चाललंय तर तुझ्यासाठी मी लढतो. तर ते काय होतं, आता बघ सैराटचं उदाहरण मगाशी आपण बोललो की चांगला सिनेमा असला की एक सीन करणारे पात्र लक्षात राहतात, आणि वाईट सिनेमा असला की लीड करणारा पण लक्षात राहत नाही. तर सैराटमधली सगळी पात्र लक्षात राहिली. आणि असं उदाहरण आहे सैराट ही, की त्यातली हिरो हिरोईन तर आयुष्यभर लोक विसरणारच नाही ती, पण हिरो हिरोईन नंतर 1-2 पात्र लोकांच्या आहेत, स्मृतीत आहेत, अजून हळूहळू उतरतील पण अजून स्मृतीत आहेत. ती म्हणजे ती लंगडा बाळ्या आणि साल्या. कारण त्यांनी ती स्ट्रॉंगली किंवा एवढं त्यांना ती साथ दिली, ती एवढं स्ट्रॉंग पात्र होतं. तर मला असं वाटतं की एक सीन असू दे किंवा त्या पात्राचं काही का असना, पण त्या सिनेमातलं काहीतरी म्हणणं पाहिजे आणि त्याच्या वाट्याला ती यावं. जर ती त्याच्या वाट्याला येत नसलं तर मग ती 4 पैसे मिळतात म्हणून किती कामं करायचे, आणि ती एका लेवल तिटका राहतो त्या गोष्टींचा. आता ती बळच मला करावं लागतात कामं, कारण नाही म्हणता येत नाही. कारण नाही म्हणलं तर माझी आर्थिक गणित कशी चालणार. बरोबर. त्याच्यामुळं मला ती काय सिनेमे स्क्रिप्ट वाचल्या कळतं की ह्याच्यात काय नाही, त्या पात्राचं काय नाहीच, विशेष काहीच नाही, हे पात्र नुसतंच काहीतरी आहे म्हणून आहे, पण पैसे मिळतात, करावं लागतं. आता आर्थिक इन्कमचा सोर्स काय आहे? हा, आर्थिक इन्कम सोर्स आता सिनेमा, इव्हेंट आणि शेती. त्यात मग ती लमसम असतं, खालीवर. कधी सिनेमा नाही मिळाला तर शेतीतलं काहीतरी उत्पादन असतं, आणि इव्हेंट असं मिळतं. दुसरं तर काही करत नाही. आता वाटायला लागलंय की व्यवसाय पण केले पाहिजेत, कारण काय सिनेमा आर्थिक गणिताला पूरक नाही. आणि जसं समाधानी आहेस का जे मिळते आता त्या इन्कम मधून, की कमी वाटते? हा, ती कमीच आहे. म्हणजे तसं विचार केला तर ती खूपच कमी आहे. कारण आता मी वर्षाचं गणित नाही मांडलं असं की मला किती मिळते, पण असं काय होत नाही त्यानं, की जी आता शृंखला वाढतात ना माणसाच्या. म्हणजे आता मला अमेरिकेला जावं वाटते, तर माझ्याकडे तेवढा पैसा नाही येत की मी पडद्याची तिकीट बुक करीन अमेरिकेला जाऊन येईल. किंवा मला कधी कधी वाटतं की अरे ह्या त्रासात किती दिवस त्रास, म्हणजे त्रास नाही तसा, पण हाय तीच लाईफस्टाईल किती दिवस मेंटेन करायची, वेगळं काहीतरी करून बघू. तर त्यासाठी लागतोय पैसाच. म्हणजे तुला फिरायला पण पैसाच लागतो, पैशाशिवाय तुझी गणित चालत नाही. हा, आणि सैराट झाल्या काही लोकांनी असा भास करून दिला होता की पैसा महत्वाचा नाही आयुष्यात, तर त्यात एक गफलत झाली बघ. तर ती तसं नसतंय गणित. पैसे असल्यावर तू काही करू शकतो, पैसे असल्यावर तू व्यवसाय करू शकतो, पैसे असल्यावर तू फिरू शकतो, चांगले लाईफस्टाईल जगू शकतो. पैसा नसल्यावर तू काय करणार आहे? म्हणजे जगण्यासाठी पैसा महत्वाचा नाही हे वाक्य काय खरं नाहीच आहे. पैसा मला वाटत नाही, बरोबर आहे, माझं होतं ती मत. काय होते जगण्यासाठी. हा, मग तुला नाही ती कुणाला लागू होते माहिती आहे का, की तुझ्या अपेक्षा नसली पाहिजे काय. म्हणजे तुला तुझ्या अपेक्षा एवढीच पाहिजे की 2 टाइम मला जेवण मिळालं पाहिजे, मग तिला अवघड नाही. तुला मग 2 टाइम साठी तुला महिन्याला 5,000 रुपये लय झाले, 5,000 रुपये राहतो ना, 2-3 हजार तुला रूम मिळते, 2-3 हजार जेवायला बस झालं. मग तू एक्सप्लोर नाही करायचं, काय नाही. मग तू आलाय तसा ज्या भागात आलाय तिथंच जन्मायचं, तिथंच मारायचं. पण तुला एक्सप्लोर करायचं असलं तर तुला पैसे पाहिजेत, तुला काहीतरी नवीन शिकायचं असलं, तुला काहीतरी नवीन शोधायचं असलं, तुला नवीन काहीतरी करून बघायचं असेल तर पैशाशिवाय नाही ना चालत. तसं जर असतं, तर हे कोण म्हणतात लोक, मला कळत नाही बरं का, पैसा महत्वाचा नाही. पैसा महत्वाचा आहे. मी पण त्याच ह्याच्यात होतो की पैसा महत्वाचा नाही.
त्यानं पण माझा लई लॉस झाला खरं तर. पैसा महत्वाचा नाही म्हणून लक्षच द्यायचं नाही. कोणी म्हणलं की बाबा असं असं एवढं पैसे देतोय, ते पैसा महत्वाचा नाही, जे काही मला मिळाले ते महत्वाचं आहे. पण ती जी मिळालेलं आहे ती संपत असते. पण एका कंडिशनला तुझ्याकडे पैसा असला तर तू तारत असतो तुला. बरोबर. पैसा असला तर काय की बाबा प्रसिद्धी तरी गेली, किमान माझ्या मागे ती तरी राहिली, त्याच्यात तरी मी माझं आयुष्य आणि माझ्या कुटुंबाचा असेल किंवा माझ्या आजूबाजूच्या लोकांचा असेल त्याच्यावर मी तारू शकतो. बरोबर. तर ते तसं गणित आहे, म्हणजे मला तसं वाटतं बरं का. आता ही बदलत गेलं. नाही, अगदी बरोबर आहे. म्हणजे जो म्हणतोय ना पैसा महत्वाचा नाही, त्याचं पोट आधीच भरलेलं आहे. हा, आणि कोण म्हणतोय माहित आहे का पैसा महत्वाचा नाही? जो मर्सिडीत फिरतोय हा, किंवा ज्याच्याकडे करोडोची प्रॉपर्टी आहे, जो म्हणतोय ना पैसा महत्वाचा नाही, मला वाटतं त्याचे अकाउंट चेक करायला पाहिजेत. म्हणजे मोठी लोकच म्हणतात ना. आणि एक तर कोण म्हणतो पैसा महत्वाचा आहे की ज्याच्या आयुष्यात त्याला काय करायचंच नाही, त्याला फक्त जगायचंय आणि खायापुरतं कमवायचंय, त्याच्या पलीकडे तो म्हणतो की पैसा महत्वाचा नाही. असे पण लोक आहेत, काय काय लोक मी बघतो. खरं तर ती लोक ग्रेट आहेत की त्यांनी हाय ते एवढं सगळं दान केलंय, इकून टाकलंय आणि मस्तपैकी हिंडतायत फिरतायत. ती त्यांची वेगळी जर्नी आहे किंवा ती त्यांचा वेगळा थॉट आहे, विचारधारा आहे. बरोबर. पण मला वाटतं की ती मला पूरक नाही किंवा मला तसं जगायचंय का. मला कधी कधी विचार केला तर वाटतं की कशाला कमवायचे, बरं कशाला श्रीमंत व्हायचे, कशाला ह्या गोष्टी. पण एक वेळ अशी पण येते की तू जर सिनेमाच्या मिटिंगला गेला किंवा तू जर एखाद्या गोष्टीच्या मिटिंगला गेला की जिथं तुझं आर्थिक गणित आहे, तू जर नीट नाही गेला तर जिथं तुझी 2 लाखाची डील असते, 4 लाखाची डील असते, ती डीलच 50,000 सुरू होती. ही खरं तर त्या लोकांचा दृष्टिकोन ती चुकीचा आहे. ही तयार झालेली सिस्टीम आहे, पण त्या सिस्टीमला तू नाही ना ब्रेक करू शकत. मग तुला ब्रेक करायचंय तर मग तुला काहीच ठेवून चालायचं नाही, मग तुला उघडं नागडं राहावं लागेल. बरोबर. तू आता लिहितोयस काही? मी नाही लिहित. मला बरेच जण म्हणतायत काहीतरी करायला पाहिजे, हा, पण लिहित नाही मी काय. नाही. ओके, ग्रेट. म्हणजे मला वाटतंय आपण बोलत बसलो तर एक खूप मोठी चर्चा होणार आहे काय. असं परत अनेकदा आपण अशा एक कुठला तरी गंभीर विषय घेऊन बोलायचा प्रयत्न केला पाहिजे. पण आज या मुलाखतीमध्ये 2-4 आपण वेगवेगळे मुद्दे बघितले, त्याच्यातून खूप मजा आली. आणि नक्कीच या मुलाखतीमधून आजच्या खरा तानाजी काय आहे, सैराट पूर्वीचा तानाजी आणि सैराटच्या नंतरचा तानाजी तुम्ही आज आमच्या या कॉफी कोल्यामध्ये बघताय. आणि याची पुढं परत आपण चर्चा करूच, पण आज या मुलाखतीत आलास त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आभार आहे, तुम्ही बोलवलं.